नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। स्केच आर्टिस्टने खूप भारी आयडिया केलेली आहे। रागिनी आणि कामिनीला खरं स्केच दिलेलंच नाही, तर खरं स्केच हे अन्नपूर्णा आजीला दिलेलं आहे आणि अन्नपूर्णा आजी कमळीला घेऊन येत त्या कामिनीचा माज कशा पद्धतीने उतरवणार आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण कामिनीचा माज खूप वाढलेला असतो। कामिनीचं असं म्हणणं असतं की आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नातीची म्हणजे अनिकाची आहे, त्यामुळं अन्नपूर्णा तू आता या घराच्या बाहेर व्हायचं असं म्हणत कामिनी अन्नपूर्णा आजीला घराच्या बाहेर काढत असते। आणि त्याच वेळी कमळीची जी एंट्री झालेली आहे आणि कमळीने ठणकावून सांगितलेलं आहे की आता बास, कारण या घरची मोठी नात मी कमळी राजन महाजन आहे एवढं लक्षात ठेवायचं। आणि त्या क्षणी कामिनीचा जो चेहरा आहे तो पाहण्यासारखा झालेला आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर रागिनी आणि कामिनी दोघीही त्या स्केच आर्टिस्टकडे स्केच घ्यायला आलेले असतात। मग स्केच आर्टिस्टने जेव्हा फोनवरती राजन बरोबर बोलणं होतं, कारण त्याला असं वाटत असतं की नाही याच्यामध्ये काहीतरी गोंधळ वाटतोय, एवढं सहजासहजी मी यांना हे स्केच द्यायला नकोय असं स्केच आर्टिस्टला वाटत असतं। म्हणून तो थोडासा शांतच झालेला असतो। तो त्यांना तर सुरुवातीला नाहीच म्हणतो की मी तुम्हाला हे स्केच देऊ शकत नाही, परंतु त्या दोघीही ऐकायला तयार नसतात। त्या म्हणत असतात की राजननेच पाठवले। आता नको त्यावेळी रागिनीची बुद्धी किती चालते ते आपल्याला माहितीच आहे। तिने लगेचच राजनला कॉल करते। राजन म्हणतो की रागिनी मी मीटिंग मध्ये। तेव्हा रागिनी म्हणते की अरे राजन ऐकून घे, आम्ही स्केच आर्टिस्ट कडे आलेलो आहोत आणि ते आता स्केच द्यायला नाही बोलतात। तेव्हा राजन तिथं म्हणतो की हो माझी बायको आहे आणि तुम्ही तिच्याजवळ ते स्केच देऊ शकता। परंतु स्केच आर्टिस्टला कुठेतरी शंका आलेली असते, कुठेतरी असं वाटत असतं की नाही काहीतरी मिस्टेक होते, काहीतरी गफलत होते, एवढं सहजासहजी आपण यांना स्केच द्यायला नकोय असं स्केच आर्टिस्टला वाटू लागतं। आणि स्केच आर्टिस्ट म्हणतो की नाही त्यावेळेस ती म्हणते की नाही देऊन टाका तुम्ही आता स्केच। तसं म्हटल्याबरोबर स्केच आर्टिस्टने ते स्केच घेतलेलं आहे। आपल्या सर्वांना दिसतंय की स्केच आर्टिस्टने जे स्केच घेतलेलं आहे ते कमळीचं स्केच आहे। परंतु प्रेक्षकांनो, आठवते का तुम्हाला आजच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की एक मुलगी आलेली होती आणि तिने तिचं स्केच काढायला सांगितलेलं होतं। आणि इकडे राजन सरांच्या बाबतीत एवढा मोठा निर्णय आहे, त्यांची मुलगी त्यांना शोधायची आहे आणि आपण ते स्केच दुसरं कोणाच्याही हातात द्यायला नको आहे एवढाच विचार या स्केच आर्टिस्टने केलेला आहे। आणि त्याने रागिनी आणि कामिनीकडे जे स्केच दिलेलं आहे ते वेगळं स्केच दिलेलं आहे आणि इकडे त्याने ठरवलेलं असतं की हे स्केच मी राजन सर आणि त्यांची आई अन्नपूर्णा मॅडम यांच्याच हातात देणार आहे। इकडे या दोघींना तर खूप आनंद झालेला असतो। फायनली त्यांना ते स्केच मिळालेलं असतं आणि त्यांना असं वाटत असतं की ही तीच मुलगी आहे जी म्हणजे या राजनच्या पहिल्या बायकोची आणि त्याची मुलगी आहे। कारण पहिल्यांदा जे स्केच अनिकाचं राजनने काढून घेतलेलं होतं ते खरं होतं आणि त्यामुळं त्याला असं वाटत असतं। तर इकडे आता कॉलेजमध्ये अन्नपूर्णा मॅडम आलेले असतात, कारण रेक्टरच्या बाबतीतल्या खूप साऱ्या कंप्लेंट त्यांच्याकडे गेलेल्या असतात आणि मग त्या कॉलेजमध्ये येतात। मग आता रेक्टरला अन्नपूर्णा मॅडमनी प्रश्न विचारलेला असतो की कॉलेजमध्ये जे काय चाललेलं आहे आणि हॉस्टेलमध्ये हा नवीन नियम कोणी काढला की रात्री 10 वाजता लाईट्स बंद झाल्या पाहिजेत, हे कोणी करायला सांगितलेलं आहे? कारण मुलांनी अभ्यास कधी करायचा, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, हे सगळं कोणी करायला सांगितलंय मला आत्ता कळलं पाहिजे। मग अन्नपूर्णा मॅडम लगेचच विचारतात की दळवी सर हे सगळं तुम्ही सांगितलंय का? तेव्हा दळवी सर म्हणतात की नाही, रेक्टर मॅडमना अन्नपूर्णा मॅडम विचारू लागतात सांगा मला आत्ताच्या आत्ता हे सगळं कोणी सांगितलेलं आहे असं अन्नपूर्णा मॅडम ओरडून ओरडून विचारत असतात। आणि मग मात्र जी रेक्टर आहे तिलाही प्रश्न पडलेला असतो काय उत्तर द्यायचं। दळवी सर म्हणतात नाही हो मी नाही सांगितलेलं हे करायला सगळं। मग त्या रेक्टरला अन्नपूर्णा मॅडम धमकी देतात आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की हे सगळं करायला कोणी सांगितलंय, या सगळ्या मागे कोणाचा हात आहे मला कळलं पाहिजे, नाही तर तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकलं जाईल अशा भाषेमध्ये अन्नपूर्णा मॅडम बोलत असतात। आणि मग मात्र त्या रेक्टरची जी काही घाबरगुंडी उडालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या क्षणी तिने जे नाव सांगितलेलं आहे ते ऐकता क्षणी अन्नपूर्णाला धक्का बसतो, कारण तिने सांगितलेलं असतं की हे सगळं कामिनी मॅडमनी करायला सांगितलंय। आता कामिनीचं नाव तर पुढे आलेलं असतं
अन्नपूर्णाजी मात्र भयानक अशी चिडलेली असते. त्यानंतर अन्नपूर्णाजी घरी येते. इकडे कामिनी मात्र हातामध्ये ते स्केच घेऊन आलेली असते ज्या मुलीचं, आणि तिला असं वाटत असतं की आता त्या मुलीपर्यंत हे दोघं कधीच पोहोचू शकणार नाहीत, कारण येतानाच तिनं ते स्केच डिस्ट्रॉय केलेलं असतं आणि यांना तो फोटो मिळणारच नाही. मग ती घरी येते आणि म्हणते की तुझी थोरली नात तर कधी येऊ शकत नाहीये, कारण ती या जगामध्येच नाही. त्यामुळं या सगळ्या प्रॉपर्टीची मी एकटी मालकीण आहे, म्हणजेच माझी अनिका मालकीण आहे. त्यामुळे या सगळ्यावर तुझा अधिकार नाही. खरं तर हे जे मृत्यूपत्र आहे ते अन्नपूर्णाजींनी बनवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यावरती अधिकार गाजवायचा कामिनीला अजिबात हक्क नाही. परंतु कामिनीची नाटकं मात्र प्रेक्षकांना आपल्याला माहितीच आहेत ती कशी आहेत, आणि तिनं मात्र येऊन तिथं अधिकार गाजवत असते, म्हणत असते की हे सगळं माझं आहे, या सगळ्यावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे, असं म्हणत तिने चक्क अन्नपूर्णाजीचा हात पकडलेला असतो आणि अन्नपूर्णाजीला खेचतच घराच्या बाहेर घेऊन चाललेली असते. अन्नपूर्णाजी मात्र पाहत असते, कारण हे सगळं काय होतंय, हे सगळं खूप भयानक आहे. आणि तिने चक्क अन्नपूर्णाजीला खेचत घराच्या बाहेर नेऊन घराच्या बाहेर हकलून दिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णाजी खूप घाबरलेली असते. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते पाहून मात्र अन्नपूर्णाजीला धक्का बसतो. पण अन्नपूर्णाजी खाली पडणारच असते, परंतु तेवढ्यात तिथे येते ती म्हणजे कमळी, आणि कमळीनं येऊन अन्नपूर्णाजीला वाचवलेलं आहे. कमळी आलेली असते तेव्हा अन्नपूर्णाजीलाही खरंच समाधान वाटतं, बरं वाटतं. आता कमळी मात्र या कामिनीला पुरून उरणार असते. कमळी अन्नपूर्णाजीला पकडते आणि म्हणते की कोण म्हणतं या घरची थोरली नात जिवंत नाही किंवा ती नाहीये. या घरची थोरली नात, अन्नपूर्णाजींची थोरली नात मी आहे. राजन सरांची आणि गौरी म्हणजेच आईची जी मुलगी आहे ती मी आहे, आणि या घरामध्ये या घरच्या मोठ्या नातीचं स्वागत होत आहे, असं म्हणत अन्नपूर्णाने आता कमळीच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे. आणि कमळीला घेऊन अन्नपूर्णाजी आत येत असते तेव्हा मात्र कामिनीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. कामिनी पाहतच राहते, हे सगळं काय बघते मी. कामिनीला तर धक्का बसलेला असतो. अन्नपूर्णाजीने आणून कमळीला त्या मोठ्या म्हणजे मालकिणीच्या चेअरवरती बसवलेला आहे. फायनली कमळीचा गृह प्रवेश झालेला आहे, तो म्हणजे महाजन निवासमध्ये. आणि कमळी सांगते की या घरची थोरली नात म्हणजेच कमळी राजन महाजन ही या घरी आलेली आहे. त्यामुळं आता हे सगळे अधिकार माझ्याकडे आहेत आणि या सगळ्याचा मालकी हक्क सुद्धा माझा आहे, असं म्हणत कमळीने मालकी हक्क दाखवलेला आहे आणि कामिनीला तिची लायकी दाखवलेली आहे. कामिनी मात्र पाहतच राहते. कामिनीला तर खूप सारा धक्का बसलेला असतो, खूप मोठा धक्का बसलेला असतो. कामिनीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. मला जर फोटो मिळालेला होता तो वेगळाच होता, मग ही कोण आहे. तर आता प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की हे कसं पॉसिबल झालं, कारण त्या स्केच आर्टिस्टने रागिनी आणि कामिनीला खोटं स्केच दिलं. तर इकडे अन्नपूर्णाजी त्या क्षणी तिथे गेलेली असते आणि अन्नपूर्णाजीने ते खरं स्केच मिळवलेलं असतं. म्हणजेच अन्नपूर्णाजीने स्केच घेतल्यानंतर तिला समजलेलं आहे की तिची मोठी नात ही कमळी आहे, आणि ऐन वेळी कमळी तिथं आलेली आहे आणि कमळीने कामिनीची चांगलीच मस्ती जिरवलेली आहे. आता मात्र रागिनी, कामिनी आणि अनिका ह्या कमळीच्या आणि अन्नपूर्णाजीच्या पायाशी आलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.